कृत्रिमरित्या त्या ठिकाणी तयार झालेली मैदानं जे चुकीचे नियोजन शिडकोनं केलेलं होतं त्याच्या अनुषंगाने एकही मैदान उपलब्ध नसल्यामुळे कृत्रिमरित्या मैदानं तयार झालेली होती। त्या ठिकाणी अनेक वर्ष तिथले खेळाडू त्या ठिकाणी खेळतात, वयोवृद्ध त्या ठिकाणी जातात, विरुंगा म्हणून त्या ठिकाणी फिरतात, माझ्या सगळ्या माता भगिनी त्या ठिकाणी करतात। अशा पद्धतीचे मैदानं महापालिकेनं पहिला त्यांच्या डीपी प्लॅन मध्ये मंजूर केलं। मंजुरीच्या नंतर तो अंतिम मंजुरी झाल्यानंतर शासनाच्या नगरविकास खात्याकडे दिल्याच्या नंतर महानगरपालिकेने स्वतंत्र सूचीपत्रक काढून सदरचा त्या ठिकाणी असलेला मैदानाचा भूखंड हा होल्डिंग पॉईंटसाठी देण्यात यावा अशा पद्धतीचं आरक्षण रद्द करण्याचा घाट या महापालिकेने केलेला आहे। एवढं पाप महापालिकेने केलेलं आहे। हे मैदान आहेत, भविष्य आणि आताची गरज आहे, ही गरज ओळखून तरी त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्वात अजिबातच नसलेल्या सोयी सुविधा याचा विचार करून मैदानं ठेवलेली असताना रद्द करणं कितपत योग्य आहे। आणि महानगरपालिकेनं ते ज्या पद्धतीने त्या ठिकाणी खेळी केलेली आहे ही फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी आहे, कॉन्ट्रॅक्ट काढण्यासाठी आहे। नाहीतर त्या ठिकाणी तुमच्या माहिती करता सांगतो, जर मैदानावरचा भराव काढायचा आहे मग 76 लाखाचं झाडं लावण्याचं टेंडर का काढलं? मग त्या ठिकाणी आणखी 25 ते 30 लाखाची मोठी झाडं दुसऱ्या ठिकाणी आणा आणि तिथे लावा, मग तिथे भराव काढायचा, मग ही टेंडर काढण्याची गरज काय पडली? परत 7-7 कोटीचा भराव काढायचं, त्या ठिकाणी मुलांना देशून लावायचं, हे काम धंदे महापालिकेचे आहेत का? म्हणून महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे। भविष्य काळामध्ये मैदानं तयार होणार नाहीत, मैदानं जी आता आहेत ती त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजेत। याचिका करताना त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्याबाबतची आदेश पारित माननीय उच्च न्यायालयाने केलं होतं, परंतु भराव काढण्याचा नाही। मग अशा वेळेला त्या ठिकाणी अतिक्रमण मुक्त केल्यानंतर भराव काढण्याचं टेंडर काढण्याचं पाप ही महापालिका करते। म्हणून महापालिकेने बाजू मांडायला पाहिजे। ही खेळाडूंची गरज आहे, ग्रामस्थांची गरज आहे, भविष्य काळामध्ये ह्या गोष्टींची गरज आहे। 12.5% प्रमाणे प्लॉट दिले, परंतु 4.5% शिडकोने कट केलेत। मग त्या सोयी सुविधांसाठी आमचे केलेले 30% कमी केलेले भूखंड आहेत कुठे? हे महापालिकेने त्या ठिकाणी शासनाने आपल्या या शिडकोला विचारला पाहिजे। आम्ही या ठिकाणी आलोय मैदान बचावासाठी, मैदान वाचते पाहिजेत हा संकल्प प्रत्येकाचा आहे, हा निर्धार प्रत्येकाचा आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी आल्यात, पोटतिडकीने या ठिकाणी सांगतात होय आपली मैदानं वाचली पाहिजेत। आम्ही हेतू एल्गार माननीय आमचे लोकनेते दिबा पाटील साहेबांचा आदर्श म्हणून पुन्हा एकदा संघर्ष करायचा तयार झालेला मैदानी आमच्या हक्काचे आणि ते मिळालीच पाहिजे।